कुठल्याही आंदोलनाचा उद्देश जरी कितीही प्रामाणिक असला तरी त्यामध्ये सहभागी होणाऱ्या माणसांचा हेतू काय असेल काही सांगता येत नाही. आता इथे येणार एक बाई जी चालली आहे आंदोलनात सहभागी व्हायला. बघूयात तिचा काय हेतू आहे. जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात पुढच्या आपल्या स्पर्धक जोडीचं. मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. झुकी है सरकार झुकाने वाला चाहिए नाना नाना अपने नाना. झुकी है सरकार झुकाने वाला चाहिए नाना नाना अपने नाना. डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या. डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या. उपाशी मारती या बाई मला उपाशी मारती या. उपाशी मारती या बाई मला उपाशी मारती या. बाई डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या. डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या. वा 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 वा. नटून थटून कुठे निघालीयस? मी की नाही नाना करोडोंच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी चाललेली आहे. वा 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 वा. बघू 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 काय ती चोच रंगवली आहे. हा केवढं ते लाल भडक लिपस्टिक लावलंय. जिवंत कोंबडी खाल्ल्यासारखं वाटतंय. आणि ते केवढे ते कानातले मोठे लहान पोरं लटकतील झोका समजून. अगं एवढं बरं दिसायची गरज आहे का उपोषणाला जाताना? काल सांगितलं टीव्हीवर देशाची अवस्था काही फार बरी नाहीये. ती जर बरी करायची असेल तर सगळ्यांनी एकत्र येऊन बरं काहीतरी केलं पाहिजे. आता एवढं बरं करायचं तर जरा बरं दिसलं तर जरा बरं असेल ना. मग अशी कशाला गाणं म्हणत आलात ते सांगा. अगं ते काय झालं माहिती का, नोटीस निघाली ऑफिसमध्ये की काहीतरी मोर्चामध्ये सहभागी व्हायचंय म्हणून. आता त्यातल्या ऑफिसमध्ये सगळ्यात चांगला आवाज फक्त माझाच. त्यामुळे त्यांनी माझ्यावर गाण्याची जबाबदारी टाकली. त्यात त्या घोषणा देऊन कंटाळा आलाय ना आता मला. पण हे गाणं कसं वाटतंय? गंदा है पर धंदा है. शिशी शिशी अंगावर पिंप पडल्यासारखं वाटतंय. ते आशावाद हवा गाण्यामध्ये. बघा आज की रात. नाही नको 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 असा वाद नको तिथे. हे शृंगारिक गाणं नको त्या मोर्चामध्ये. त्यापेक्षा मला असं वाटतं ते गाणं चांगलं आहे. 4 बज गए लेकिन पार्टी अभी बाकी है. मोर्चाला जाणार आहात का ढोसायला जाणार आहात? ती पार्टी नाही ग, ती पार्टी नाही. पार्टी पार्टी म्हणजे पक्ष 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 सत्ताधारी पक्ष. 4 बज गए लेकिन पार्टी चर्चेला यायला अभी बाकी है. नाना है नाराज लेकिन चर्चेला यायला पार्टी अभी बाकी है. वी लॉस्ट ऑल मनी लेकिन चर्चेला यायला पार्टी अभी बाकी है. हे समर्पक वाटतंय ना? नाही तरी आशावाद नाहीये. दुसरं गाणं सांगू का? हजार. नाही बस 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 बस. गाण्याचं काय ते मी बघून घेतो. तुम्ही जरा स्वयंपाकाचं काय ते पहा. अय्या आज मी स्वयंपाक नाही करणार आहे. आज उपोषण आहे. भ्रष्टाचार दिन पाळूया. पाळा 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 दिन पाळा. पण आधी घरातले नियम पाळा. जा स्वयंपाक कर जरा बाळा जा. एक गोष्ट लक्षात ठेवा. एक दिवस जेवला नाही तर काही मरत नाही आहात तुम्ही. एक दिवस? एक दिवस? अगं महिन्यातल्या 30 दिवस. काय अवस्था केली आहे बघा हिने माझी. काय अवस्था केली आहे. अरे काय चाललंय काय. मी शपथ सांगतो तुम्हाला या सगळ्या पॅन्ट मला टाईट व्हायच्या. आता ही वाईट अवस्था आहे. ही एकच पॅन्ट तेवढी बरी येते हो. बाकी सगळ्या पॅन्ट इथे इथपर्यंत येतात. चेन कटी कुठे उघडावी आणि कुठे लावावी प्रश्न पडतो मला. आपण ना त्या आंदोलनाला सपोर्ट देण्यासाठी हातात मेणबत्त्या घेऊया. हा चालेल. आपण मेणबत्ती घेऊन घरापासून इंडिया गेट पर्यंत चालत जाऊया. अगं आपण दादरला राहतो. इंडिया गेट. इंडिया गेट नावाचा केमिस्ट नाहीये का कोपऱ्यावर? ती मेणबत्ती विजाव मेणबत्ती विजाव. मला एक गोष्ट आपण दुसरा उपाय शोधूया. आपण रात्रभर आपल्या घरातले लाईट बंद करून ठेवूया. एन्जॉय करायचंय का आंदोलन करायचं? आंदोलन म्हटलं आत्मक्लेश नकोत का? अगं तुला आत्मक्लेशच पाहिजे असेल ना तर मला चिमटा घे ग रात्रभर. पण माझ्या चिमटे पोटाला घेऊ नको ग. मला फार त्रास होतो. माझ्या पोटाचा विचार कर. पोटाचा विचार का करायचा? अहो देशाचा विचार करा. जन लोकपाल बिल आहे हे. जन लोकपाल बिल आहे हे. बरं बरं बरं. ज्या जन लोकपाल बिलासाठी तुम्हाला एवढं उपाशी ठेवतेस ते काय तुला माहितीये का ग? सांग ना सांग 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 सांग. बिल बिल लोकपाल जनपाल मैं सब जानू रे. बिल बिल लोकपाल जनपाल मैं सब जानू रे. जानू के जानू मैं तुम्हें आज कुछ काही खाना दूंगी रे. जेवणात नाही नमक, गाण्यात नाही यमक. यमक हराम.
हे बिल आचरणात आल्यानंतर देशातला भ्रष्टाचार 65% कमी होणार आहे. हो देशातला भ्रष्टाचार हा. आणि आपल्या घरातला भ्रष्टाचार. आपण घरात भ्रष्टाचार कधीच करत नाही. आपण घरात करत नाही. नाही. आपल्याकडे 2-2 सिलेंडर आहेत, त्यातला एक ब्लॅकने आणलेला आहे. हा भ्रष्टाचार नाही. बोल बोल बोल. 200-300 रुपयाचा नसतो हो भ्रष्टाचार. खबरदार. भ्रष्टाचार हा आर्थिक मूल्यांवर नाही, नैतिक मूल्यांवर आधारित आहे. आणि काय ग, ती आपली जी गाडी, त्या गाडीचं आपण रजिस्ट्रेशन कुठे केलंय? वाशीमध्ये केलंय. आपण राहतो कुठे? दादर मध्ये. मग हे काय झोल केलं? हा भ्रष्टाचार नाही. नाही नाही, ती 20,000ची आपली बचत आहे. बर. आणि तुम्ही काय? ऑफिस मधल्या टाचण्यांचे बॉक्सच्या बॉक्स चोरून आणता, त्याचं काय? हो, हो, हो. मी चोरून आणत नाही, मी ऑफिसर आहे. सगळ्यांसमोर घेऊन येतो मी. ऑफिसर म्हणजे काय मालकी हक्क झाला? ट्रेननी जाता आणि पेट्रोलचं बिल लावता, हा भ्रष्टाचार नाही. आणि तू 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 आपल्या बंटीला या परीक्षेमध्ये चांगले मार्क मिळवायचे हा, तर मी तुला सायकल देईन हा, अशी लाच देसे, तो भ्रष्टाचार नाही. आणि तुम्ही विजेचं बिल कमी यावं म्हणून मीटरला चुंबक लावून ठेवता, हा भ्रष्टाचार नाहीये का? कुठे गेली तुमची नैतिकता? आणि या छोट्या छोट्या गोष्टी आल्या तर, या सगळ्या गोष्टी आल्या तर काय कराल? आहे हिम्मत मेणबत्ती घेऊन जायची मोर्चामध्ये, सांगायचं मी कधीच भ्रष्टाचार केला नाहीये? अहो खोटं बोलता, ऑफिसमध्ये आजारी आहे सांगून रजा घेता. आता कुठे गेला तुमचा भ्रष्टाचार? आता काय करणार? ओ अष्टपुत्र सौभाग्य या निमित्त तरी आशीर्वाद देता येत होता मला. बरं मी काय म्हणतो, हा. आपण सगळेच थोडा थोडा भ्रष्टाचार करत असतो. आपण पण त्यात थोडा करतो. आज आपण एक गोष्ट करूया. तू स्वयंपाक कर, मी जेवण करतो, न ढोसता जेवतो. हा मग आपण एक काम करूया, एक प्रतिज्ञा घेऊया. सगळे दोघे मिळून एक प्रतिज्ञा घेऊया. मी भ्रष्टाचार करणार नाही, मी भ्रष्टाचार पाहणार नाही, आणि मी भ्रष्टाचार होऊ देणार नाही. त्याने काय होईल? त्याने आपल्या देशातला 35% भ्रष्टाचार कमी होईल. आणि उरलेल्या 65% काय? त्यासाठी आहे ना लोक जनपाल. मग त्यासाठी सर आपल्याला करायचंय ना आजचं उपोषण. जोरदार टाळ्या. भ्रष्टाचार निर्मूलनाची सुरुवात स्वतःपासूनच केली पाहिजे, हे खरंच खूप महत्वाची गोष्ट मांडलेली आहे रेणुकाताई. फॅन्टॅस्टिक. भार्गवी, मंगेश, तुम्ही दरवेळेला काहीतरी वेगळं आणि मस्त करता. आणि आजच्या स्थितीमध्ये हा असा ऍक्ट येणं फार म्हणजे गरजेचं होतं. आणि फुबैपूच्या मंचावरून हे व्यक्त झालेलं आहे, ह्याचा मला अभिमान आहे खरं तर. कारण आपण सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे की आपण स्वतः किती भ्रष्ट असतो, त्याचा आपण कधीच विचार करत नाही. दुसऱ्यांना नेहमी आपण ब्लेम करत असतो. तर ह्या ऍक्टद्वारे आय थिंक सगळे अंतर्मुख होतील आणि हा विचार करतील. खूप खूप अभिनंदन. फॅन्टॅस्टिक. कीप इट अप. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. निर्मितीताई, सगळ्यात आधी तुम्ही महाअंतिम फेरीत पोहोचलाय, तुमची जोडी, त्याबद्दल अभिनंदन आणि शुभेच्छा. खरंच खूप अप्रतिम लिखित होता हा ऍक्ट. खूप छान लिहिलाय. कोणी लिहिलाय हा? अरविंद जगताप. त्यांना खरं हॅट्स ऑफ सांगा आमच्याकडून. तुझं हे जे काही बँड गळणं होतं ते मला सिम्बॉलिक वाटलं, की जेव्हा आपण काही गोष्टी तावातावाने मांडायला जातो तेव्हा आपण खरं तर विवस्त्र होतो. त्या पद्धतीने मला हे सिम्बॉलिक वाटलं की आपण काय आहोत हे तेव्हा कळतं, आपण उघडे पडतो म्हणतो ना, तसं होतं ते. आणि तुम्ही दोघांनी त्यातलं प्रत्येक वाक्य न वाक्य वाजवून काढलं, त्याबद्दल तुमचं अभिनंदन. या आणि बघूयात गुण किती मिळत आहेत. रेणुकाताई 10 पैकी 10. निर्मितीताई 10 पैकी 10. आणि आता बसायचंय सिंहासनावर.